नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाचे घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 2 नोव्हेंबर. 2 नोव्हेंबरचे आपण एकूण 20 प्रश्न आपण पाहतोय. जर आपण नक्कीच चॅनल नवीन असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, आजचा दिवस आहे 2 नोव्हेंबर. पत्रकार विरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दंडमुक्त समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि पॅलेस्टाईनी लोकांचा आंतरराष्ट्रीय एकता दिवस हे 2 दिवस साजरे केले जातात. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, आयसीसी क्रमवारीत कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणत्या गोलंदाजाची निवड करण्यात आली आहे? तर कगिसो राबाडा. लक्षात ठेवा, आयसीसी क्रमवारीत राबाडाने बुमरालाही पहिल्या क्रमांकाचा कसोटी गोलंदाज म्हणून मागे टाकले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो राबाडाने जसप्रीत बुमराला मागे टाकत ताज्या आयसीसी पुरुष कसोटी खेळाडूच्या क्रमावर नंबर 1 गोलंदाज म्हणून स्थान पटकावले आहे. बांगलादेश विरुद्धच्या विजयात 300व्या कसोटी बळीसह राबाडाच्या प्रभावी कामगिरीने त्याच्या क्रमावर वाढ केली आहे. न्यूझीलंड विरुद्ध विकेट नसल्याने कामगिरीमुळे भारतीय गोलंदाज बुमरा ही 3ऱ्या स्थानावर घसरण झाली. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे रबाडा हा पहिल्या क्रमांकावर आहे, हेझलवूड हा 2ऱ्या क्रमांकावर आहे आणि जसप्रीत बुमरा हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. तिन्ही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्षाखालील व्यक्तीला किती लाखाचे विमा संरक्षण दिले जाईल? तर उत्तर आहे 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल. ऑक्टोबर 24 मध्ये पीएम नरेंद्र मोदी यांनी 70 वर्षावरील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत पीएम जन आरोग्य योजना सुरू केली. 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना 5 लाख रुपयाचा विमा दिला जाणार आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न पाहतोय, 9व्या आयुर्वेद दिनानिमित्त सरकारने कोणते अभियान सुरू केले आहे? देश का प्रकृती परीक्षण अभियान हे सुरू केले आहे. 9व्या आयुर्वेद दिनानिमित्त देश का प्रकृती परीक्षण अभियान सुरू करण्यात आले. पंतप्रधानांनी देश का प्राकृती परीक्षण अभियान हे देशव्यापी मोहीम सुरू केली. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ज्याचा उद्देश नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढवणे. त्यांनी मध्य प्रदेशात इंदूर येथे ESIC रुग्णालयाचे उद्घाटन सुद्धा केले. त्यांनी 11 तृतीयक आरोग्य सेवा संस्थांमध्ये आरोग्य सेवा वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञान सादर केले. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी हवामान बदल आणि मानवी आरोग्यावर राज्य विशिष्ट कृती योजना सुरू केली. ठीक आहे. पुढील प्रश्न चौथा, गंगा उत्सव 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाईल? असा प्रश्न आहे. ऍक्च्युली पाहायला गेलं तर हरिद्वारमध्ये हा करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा तर्फे 4 नोव्हेंबर रोजी हरिद्वारच्या चंडी घाटावर गंगा उत्सव 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. स्वच्छ गंगा मिशन अंतर्गत दरवर्षी गंगा उत्सव आयोजित केला जातो. गंगा नदीला राष्ट्रीय नदी घोषित केल्याच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला जातो. 4 नोव्हेंबर 2008 रोजी गंगा नदीला भारताची राष्ट्रीय नदी घोषित करण्यात आली होती. कधी? 4 नोव्हेंबर 2008 रोजी. ठीक आहे. पुढील प्रश्न पाचवा, कोणत्या राज्य सरकारने अलीकडे राज्यात विशेष शिक्षण क्षेत्र निर्माण करण्याची घोषणा केली आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये केली जाणार आहे. लखनौ, गोरखपूर, अयोध्या, आग्रा, गौतम बुद्ध नगर, बुंदेलखंड 6 जिल्ह्यांमध्ये विशेष शिक्षण क्षेत्राची स्थापना केली जाईल. ही स्पेशल एज्युकेशन झोन शिक्षण आणि कौशल्य विकासाची एकात्मिक केंद्र असतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय शिक्षण मिळेल. उद्देश राज्यातील शिक्षणाला चालना देण्यासाठी हा त्यांचा मुख्य उद्देश असणार आहे. जगात भारत सोन्याच्या साठवणुकीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर भारत 8व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. थोडं खासियत पाहूया. ब्रिटनहून 102 टन सोने भारताने मागवले परत. 855 सोने सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आहे. RBI चे अजूनही 324 टन सोने बँक ऑफ इंग्लंडमध्ये बँकेने 510 टन सोने पाठवले. देशातील वेगवेगळ्या सुरक्षित ठिकाणी आपल्या राखीव सोन्यात भारत जगात 8व्या स्थानी आहे. पहिला अमेरिका, दुसरा जर्मनी, तिसरा इटली, चौथा फ्रान्स, 5वा रशिया, 6वा चीन, 7वा जपान, 8वा भारत आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, चुशूल लडाख येथे सौर हायड्रोजन आधारित मायक्रोग्रिड स्थापन करण्यासाठी कोणत्या कंपनीने भारतीय लष्करासोबत भागीदारी केली आहे? तर NTPC सोबत. NTPC स्थापना 7 नोव्हेंबर 1975, मुख्यालय नवी दिल्ली. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 8वा,
कोणते देश भारताचे प्रमुख 3 संरक्षण निर्यातीचे ठिकाण म्हणून उदयास आले आहेत? अमेरिका, आर्मेनिया, फ्रान्स. वरील सर्व तिन्ही देश आहेत. लक्षात ठेवा, हा पॉइंट लिहून घ्या, महत्वाचा पॉइंट आहे. भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार असून त्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण असणार आहेत? तर खूप पॉइंट महत्वाचा आहे की व्हीव्हीएस लक्ष्मण हे काय असणार आहेत? क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरचे प्रशिक्षक असणार आहेत. कारण गौतम गंभीर असले तरी सुद्धा तेच असणार आहेत. कारण का? पुढे पाहूया. भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर 24 मध्ये T20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे. भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गौतम गंभीरच्या जागी लक्ष्मण प्रशिक्षक बनवण्यात आले, कारण गौतम गंभीर ब्रॉडगेट ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात असणार आहे. ठीक आहे, ओके. पुढे, चौथा भारत स्पेन मंच कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला. स्पेनचे पीएम पेड्रो सांचेज यांनी मुंबईत चौथ्या भारत स्पेन मंचाचे उद्घाटन केले. अर्बावर रिसर्च फाउंडेशन आणि स्पेन यांचे आयोजन केले होते. इंडिया काउन्सिल फाउंडेशनने संयुक्तपणे केले होते. दोन्ही देशांमधील व्यापार गुंतवणूक, काय मित्रांनो, व्यापार गुंतवणूक सहकार्याला चालना देणे हा मंचाचा उद्देश आहे. भारत आणि स्पेन एकत्रितपणे 26 वर्ष संस्कृती, पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ताचे वर्ष साजरे करणार आहेत. ठीक आहे. 11वा प्रश्न, भारत आणि कोणता देश मिळून 26 मध्ये संस्कृती, पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष साजरे करतील? तर उत्तर आहे स्पेन हा देश करणार आहे. पुढील प्रश्न, आयुर्वेद दिन 2024 कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. धन्वंतरी जयंतीला आयुर्वेद दिन साजरा केला जातो. धन्वंतरी जयंती अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी येते. हा दिवस सहसा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये येतो. 9वा आयुर्वेद दिन 29 ऑक्टोबर 24 रोजी साजरा करण्यात आला. आयुर्वेद दिनचे 2024 चे थीम काय आहे? जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेद नवकल्पना. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, पंतप्रधान मोदी यांनी भारतातील पहिली हेली रुग्णवाहिका म्हणजे सेवा संजीवनी कुठे सुरू केली आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ऋषिकेश मध्ये सुरू केली. पीएम मोदीने धन्वंतरी जयंतीला एम्स ऋषिकेशद्वारे संचालित भारताची पहिली हेली रुग्णवाहिका संजीवनी लॉन्च केली आहे, जी उत्तराखंडामधील आपत्कालीन काळजी सुधारेल. हृदयविकाराचा झटका आणि अपघातांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचवण्यासाठी शक्यता वाढवून दुर्गम भागात त्वरित पोहोचण्याचे या सेवेचे उद्दिष्ट असणार. पुढील प्रश्न 14वा, रतन टाटा अ लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे, लक्षात ठेवा, थॉमस मॅथ्यू हे त्याचे लेखक असणार आहे. ठीक आहे. पुढे 15वा प्रश्न, न्यायमूर्ती के.एस. पट्टास्वामी यांचे ऑक्टोबर 24 मध्ये निधन झाले. ते कोणत्या अधिकाराशी संबंधित होते? तर गोपनीयतेच्या अधिकाराशी संबंधित होते. ऑक्टोबर 24 मध्ये न्यायमूर्ती के.एस. पट्टास्वामी वयाच्या 98 वर्षी निधन झाले. फेब्रुवारी 26 मध्ये त्यांचे कर्नाटकातील कोलार येथे जन्मलेल्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. गोपनीयतेला भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार घोषित करणे. न्यायमूर्ती के.एस. पट्टास्वामी निवृत्त आणि ANR विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि ORS 2017 ही केस त्यांनी चालवली आणि खूप खासियत आहे की गोपनीयतेला भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार घोषित केले गेले. पुढे, हिजाबुल्लाचा नवीन प्रमुख कोणाला घोषित करण्यात आले आहेत? थोडं आपण खाली बघितलं, खूप पॉइंट महत्वाचा आहे, तर लक्षात ठेवा. तो पण सांगतो उत्तर नईम कासिम. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हसन नसराल्ला यांच्या मृत्यूनंतर हिजाबुल्लाने 71 वर्षीय नईम कासिम यांना आपल्या नवीन प्रमुख म्हणून घोषित केले. 1991 पासून संस्थापक सदस्य आणि उपसचिव जनरल असलेले नईम कासिम हसन हे नसराल्लाहचे उत्तराधिकारी आणि वाढत्या तणावादरम्यान हिजाबुल्लाचे नेतृत्व करतील. आणि उत्तर काय असणार? नईम कासिम. लक्षात ठेवा, हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. 17वा प्रश्न, कोणत्या राज्यात अमित शहा पेट्रोपोल येथे पॅसेंजर टर्मिनलचे मैत्रीद्वारेचे उद्घाटन केले? तर उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये केलेलं आहे. पुढचा प्रश्न 18वा, केंद्रीय मंत्री श्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते पशुधन गणनेच्या कोणत्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यात येणार आहे? तर 21व्या. मित्रांनो, 19वा प्रश्न आपण कालचा प्रश्न माहिती आपल्याला की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने नवीन क्षेपणास्त्राचा इथे मित्रांनो चाचणी श्रेणी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यास मदत दिली आहे?
तर नागालँका, लक्षात ठेवा नागालँका हे त्याचं उत्तर होतं. ऑप्शन नंबर 1 आहे. आणि आजचा प्रश्न, सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड्स 2024 A+ ग्रेड कुणाला देण्यात आला आहे? आर सुब्रमण्यम, सखाराम सुब्बाराव, शक्तिकांत दास यापैकी नाही. आपल्याला उत्तर सांगायचं आहे की ह्याचं उत्तर काय असणार आहे. आणि मित्रांनो, सर्वचे सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत. मित्रांनो, मग मी सोमवार आपल्या समोर येईल. काही कारणास्तव माझा तब्येत खराब असल्यामुळे मी तो आपल्या समोर येत नाहीये. मंडे पासून आपण रेग्युलर समोर येऊन मी लेक्चर घेत राहील. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू मित्रांनो. उद्या आपण याच टाइमाला याच वेळेस आपण पाहतोय की वीकली करंट अफेअर रिव्हिजन. थँक्यू. धन्यवाद.